नमस्कार मित्रांनो, नॉर्थ सेंट्रल रेल्वे भरती 2025 मित्रांनो, मध्य रेल्वेमध्ये एक नवीन भरती सुटलेली आहे 1763 जागांसाठी। काय या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस आज आपण संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, या भरतीसाठी तुमचं शिक्षण किती पाहिजे, तुमचं एज लिमिट किती पाहिजे, काय या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, तुमचं पेपर होणार आहे का तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होणार आहे, कधीपासून ऑनलाईन फॉर्म स्टार्ट होणार आहे, फॉर्म भरण्याची लास्ट डेट किती आहे, आज संपूर्ण माहिती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन भरतीची अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, मध्य रेल्वेमध्ये 1763 जागांसाठी एक नवीन भरती निघलेली आहे आणि ह्या ज्या जागा आहे मित्रांनो, ह्या अप्रेंटिससाठी जागा आहे। आता ह्या भरतीसाठी सगळ्यात अगोदर तुमचं शिक्षण किती पाहिजे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती, तुम्ही 10वी पास असले पाहिजे प्लस तुम्हाला 10वी मध्ये 50 पेक्षा जास्त टक्के असले पाहिजे, किमान जास्तीत जास्त 50% तरी तुम्हाला 10वी मध्ये असले पाहिजे आणि त्यासोबत मित्रांनो तुमचा ITI सुद्धा झालेला असला पाहिजे। आता तुम्ही इथं ट्रेड बघू शकता, ह्या ट्रेडमध्ये सपोज ह्या साईटमध्ये कोणताही प्रकारचा जर तुमचा ITI झालेला असेल तर तुम्ही ह्या भरतीसाठी फॉर्म भरू शकता। मित्रांनो, या भरतीमध्ये आपण जर एज लिमिटची बात केली, तुमची वय मर्यादा तर मित्रांनो 15 ते 24 या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, या भरतीचं सिलेक्शन प्रोसेसची जर आपण बात केली तर सिलेक्शन प्रोसेस हे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रकारचा एक्झाम होणार नाही, तुमचं याच्यामध्ये डायरेक्टली सिलेक्शन होणार आहे। आता ते कसं तर सगळ्यात अगोदर तुमचे 10वीचे टक्के बघितले जातील, त्यानंतर तुमचे ITIचे मार्क बघितले जातील आणि त्यानुसार मित्रांनो तुमचं सिलेक्शन होईल। आता याच्यामध्ये टोटल 1763 जागा आहे आणि यानुसारच भरती होणार आहे, यानुसार तुम्हाला तिथं सिलेक्ट केलं जाणार आहे। आता ज्या मित्रांना जास्तीत जास्त चांगले टक्के असतील किंवा कमी पण टक्के असतील ते सुद्धा ह्या भरतीमध्ये भरती होऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, ज्या मित्रांचा 10वी झालेली आहे आणि ज्या मित्रांचा ITI झालेला आहे त्यांनी ह्या भरतीमध्ये नक्कीच फॉर्म भरा। आता ज्या मित्रांचा ITI झालेला आहे त्यांना ऑलरेडी माहीत असेल अप्रेंटिस म्हणजे काय, तर मित्रांनो नक्की अप्लाय करा। आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भरतीसाठी जी ॲप्लिकेशन फी असते, आपण त्याला चलन फी म्हणतो, ती OBC साठी आणि जनरल कास्टसाठी 100 रुपये फी आहे। SC ST आणि फिमेलसाठी कोणतीही प्रकारची फी नाही आहे। आणि मित्रांनो, हे जे फॉर्म आहे हे ऑनलाईन आहे आणि ह्या भरतीचा ऑनलाईन फॉर्मची लास्ट डेट आहे मित्रांनो 17 ऑक्टोबर 2025। 17/10/2025 हे फॉर्म बंद होणार आहे। त्या अगोदर ज्या मित्रांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। बाकी मित्रांनो एवढीच माहिती होती ह्या भरतीची। जर तुम्हाला काही माहिती हवी असेल ह्या भरती रिलेटेड तर कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा चांगली मदत होईल। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक ग्रुप चालू केलेला आहे व्हॉट्सअपचा, सरकारी नोकरी अपडेट्स म्हणून, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला विसरू नका। ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्या ग्रुपला नक्की जॉईन व्हा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।